शेतकरी बंधूंनो नमस्कार। वनौषधींच्या बाबतीमध्ये नेमक्या कुठल्या वनौषधी बाजारामध्ये उपलब्ध आहेत याच्याबद्दलची एक थोडक्यात माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। वेगवेगळ्या औषध कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनौषधी निर्माण करतात आणि मग त्यांची माहिती जर आपल्याला असली तर त्याचा बराचसा फायदा होत राहतो। माझ्याकडे काही महत्त्वाच्या तांत्रिक माहितीचा संग्रह आहे आणि आपल्याला त्यातून मला काही चांगल्या वनौषधी आणि उपचाराच्या पद्धती आपल्याला सांगायच्या आहेत। दूध कमी मिळणाऱ्या जनावरांसाठी बाजारामध्ये वनौषधी उपलब्ध आहे। याबरोबर जनावर माझावर येण्यासाठी विविध प्रकारच्या औषध कंपन्यांनी निर्माण केलेले आहेत। बऱ्याचशा जनावरांमध्ये गर्भधारणा लवकर होत नाही। ही गर्भधारणा घडावी यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या वनौषधी ह्या उपलब्ध करून देणारे आहेत। मंडळी, कासदाह ही नेहमीचीच बाब, पण जर कासदाहामध्ये येणारी सूज ही जर आपल्याला कमी करायची असेल तर सौम्य अशा प्रकारच्या वनस्पतींचा उपचार हा नेहमीच उपयोगी पडणार आहे। आपल्याकडं जे पशुधन सांभाळलं जातं त्यांना नेहमीसाठी बाह्य परजीवी म्हणजे गोचिड गोमाशा यांचा त्रास होत राहतो आणि बऱ्याचदा कातडीवरचे रोग त्यामुळे निर्माण होत राहतात। ज्या वनस्पतींचा वापर कातडीसाठी चांगल्या प्रकारे होतो आणि कातडीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कातडीचं आरोग्य सुधारणाऱ्या वनस्पती आहेत त्याही वनस्पती औषध कंपन्यांनी बाजारामध्ये निर्माण करून दिलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्याचा वापर आपल्याला करता येतो। मंडळी, जनावरांना होणाऱ्या जखमा काही नवीन नाहीत। वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा होत असतात। या जखमांना नेहमीसाठी प्रतिजैवकाचंच मलम लावावेत अशातला भाग नाही। वनस्पतीजन्य जे घटक आहेत ज्याच्यामधून जखम लवकर बरी होत राहते आणि कुठल्याही प्रकारचे रोगजंतूंची जीवाणूंची वाढ होणार नाही अशा प्रकारचा प्रतिबंध केला जातो, तर त्याही वनस्पती ह्या जखमेला मलम म्हणून ह्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि आपल्याला असं लक्षात येत राहील की त्याचा वापर आपल्याला निश्चितच करता येत राहतो। माझ्याकडे असणाऱ्या यादीमध्ये फार चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्याकडं ज्या जनावरांच्या बाबतीमध्ये गर्भधारणा टिकत नाही तर ही गर्भधारणा टिकून राहावी म्हणून ज्या दिवशी कृत्रिम रतन केलं त्याच दिवशीपासून जर वनौषधींचा वापर केला तर गर्भाशयाला चिकटण्यासाठीचे आणि कृत्रिम रेतनाच्या यशस्वीतेचे उपाय हे वनौषधीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि तसे उपाय आपल्याला जनावरांच्या बाबतीमध्ये वापरता येत राहतात। एक महत्वाची गोष्ट अशी की अशा वनस्पती आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याचं दिसून येत राहतं आणि त्यांचा वापर हा अतिशय सुरक्षित आहे। जनावर व्याल्यानंतर वार पडण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे। जेवढ्या औषध कंपन्या आहेत त्या सर्व औषध कंपन्यांकडून या आजारासाठी वार वेळेत पडावा, गर्भाशयाला टॉनिक म्हणून औषधी असावी, गर्भाशय पूर्वस्थितीत यावं यासाठीच्या औषधी निर्माण केल्या जातात आणि त्या सहज बाजारात उपलब्ध आहेत। त्यांचा वापर आपल्याला वार पडू नये म्हणून प्रतिबंधात्मक स्वरूपात किंवा वार अडकला असेल तर उपाय म्हणून निश्चित करता येत राहतो आणि या वनौषधींच्या मात्रा ह्या बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध असलेल्या दिसून येत राहते। अनेक जनावरांमध्ये माझं चक्र उलटण्याची समस्या असते, म्हणजे जनावर माझावर तरी येतात पण ते उलटतात। मग अशा उलटणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये गर्भाशयामध्ये असणारा दाह कमी व्हावा म्हणून चांगल्या प्रकारच्या औषधी बाजारात आहेत आणि सर्व प्रकारचे जीवाणू जे सामान्यपणे गर्भाशयामध्ये किंवा प्रजनन संस्थेमध्ये दिसून येतात त्यावर मात करण्याची क्षमता गर्भाशयाला निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वनौषधी ह्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि गेल्या 100-1 वर्षापासून या वनौषधी ह्या पशुपालकांसाठी उपलब्ध आहेत। आपल्याला सांगायला मला आनंद आहे की ज्या वनौषधींचा वापर हा जनावरांमध्ये यकृताचं कार्य हे चांगल्या प्रकारे घडू शकेल त्यासाठी उत्तेजना पुरवणाऱ्या वनस्पती
ह्या बाजारामध्ये औषधाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत आणि पचन क्षमता जनावरांची वाढावी, सुधारावी म्हणूनही वनौषधी ह्या बाजारामध्ये औषध आणि गोळ्यांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध केलेले आहेत। आता अशा प्रकारच्या वनस्पती जर आपण जनावरांसाठी वापरल्या तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो। आणि महत्त्वाची गोष्ट अशी की केवळ वनौषधी आहे म्हणून त्याकडे सौम्य परिणाम आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा प्राधान्याने त्याचा वापर जर आपण जनावरांमध्ये केला तर निश्चित फायदा होऊ शकतो। ऋतुमान बदललं की जनावरांच्या शरीरावर ताण येत राहतो। ताणनाशक असणाऱ्या अनेक वनस्पती बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि अशा प्रकारच्या वनस्पती केवळ ह्या विविध प्रकारच्या झाडांचा पालाचा अर्क घेऊन तयार केलेले आहेत। याच्यामधून सुरक्षितता शरीराला देणं, शरीराच्या पेशी त्या सुरक्षित ठेवणं, विष घटक जे आहेत त्यांचं निर्मूलन करणं आणि शरीराला अपेक्षित असणाऱ्या शरीर कार्य करणाऱ्या पेशी ह्या पुनरुज्जीवित करण्याचं काम ह्या वनौषधींकडून केलं जातं आणि तशा प्रकारच्या वनौषधी आपल्याला जनावरांच्या बाबतीमध्ये वापरता येत राहतात। मी स्वतःही वापर केलेल्या चांगल्या वनस्पतींमध्ये गर्भधारणा टिकवून ठेवण्यासाठी म्हणजे जी जनावरं कृत्रिम रतन झाल्यानंतर 35 दिवस, 40 दिवस, 50 दिवस, 60 दिवस एवढा कालावधी झाल्यानंतर उलटतात, म्हणजे गर्भधारणा सुरू तर होते पण टिकत नाही, अशा जनावरांमध्ये गर्भधारणा टिकवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणाऱ्या वनस्पती आपल्याला दिसून येत राहतात आणि त्यांचा वापर आपल्याला करता येत राहील। अनेक जी क्षार मिश्रण बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याच्याबरोबर प्राधान्यानं वनस्पती औषधींकडून, औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून क्षार मिश्रणासोबत वनौषधींची मात्रा ही जोडली जाते, कारण त्यामुळं चांगल्या प्रकारची शरीर क्रिया सुधारण्याचं कार्य हे निश्चित होत राहतं आणि म्हणून अशा प्रकारच्या वनौषधी सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत। काही वनस्पतींचा उपचार हा स्प्रे, ज्याला आपण तुषारे म्हणू शकू, तशा प्रकारे केला जात राहतो, म्हणजे ज्या सुजल्या अवयवावर जर जनावर हात लावू देत नसेल तर तिथं आपल्याला या प्रकारचे तुषार हे स्प्रेच्या स्वरूपामध्ये वापरता येत राहतात आणि मग तशा प्रकारच्या औषधींच्या वापरातून सूज ज्या भागावरती आलेली आहे त्याच्या निर्मूलनासाठी आपल्याला या वनौषधी वापरता येत राहतात। शेतकऱ्यांची नेहमीची तक्रार असते की गाईचं दूध वाढलं पाहिजे, म्हशीचं दूध मोठ्या प्रमाणात वाढलं। आपल्याकडे काही चांगल्या वनस्पती आहेत, दिवस मावळी सारख्या वनस्पती आहेत आणि ज्याच्यामधून दूध उत्पादन वाढतं, 10% 15% स्वरूपामध्ये दूध जर जनावरांचं वाढणार असेल आणि त्याच्यासाठी वनौषधी सारख्या साध्या गोष्टी, सौम्य गोष्टी जर वापरता येत असतील तर त्याचा वापर हा निश्चित करा जावा, कारण दूध निर्माण करणाऱ्या पेशींना चेतना मिळणं गरजेचं असतं। ही चेतना नैसर्गिकपणे देण्यासाठी निश्चितच आपल्याला वनौषधींचा वापर करता येत राहील। काही वनौषधी पशुखाद्यामध्ये वापरल्या जातात आणि पशुखाद्यामधल्या या पाचक औषधी पचनक्रिया सुधारण्याचं काम करतात, म्हणजे ज्या जनावरांमध्ये चांगल्या प्रकारचा आहार उपलब्ध आहे पण पचन क्षमता कमी झालेली आहे त्या जनावरांना पशुपालकानं केलेल्या सगळ्या खर्चाचा विनियोग हा पचन संस्थेत चांगल्या प्रकारे व्हावा म्हणूनही अशा प्रकारच्या वनौषधी वापरता येत राहतात आणि दिवसेंदिवस वनौषधींचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येत राहत आहे, त्याची उपलब्धता दिसून येत राहते। ज्या कामासाठी आपण प्रतिजैविक वापरत होतो आणि प्रतिपिंड निर्माण होऊ नये अशा प्रकारच्या, म्हणजे अँटीजन शरीरात निर्माण होऊ नये अशा प्रकारच्या उपचारांची आपल्याला गरज होती, ती गरज वनस्पतीमध्ये असणाऱ्या चांगल्या घटकांमधून आपल्याला आजकाल दिसून येत राहते आणि अशा प्रकारचा वनस्पती प्रतिजैविकांचा उपचार हा बाजारामध्ये उपलब्ध आहे। म्हणून गर्भाशयामध्ये अशा प्रकारचे प्रतिजैविकाच्या मात्रा सोडण्यासाठी वनस्पतीजन्य उपचार किंवा शरीरामध्ये पचनसंस्थेच्या मार्फत सुद्धा प्रतिजैविकांचा उपचार आपल्याला वनस्पतींच्या माध्यमातून करता येत राहील आणि एकूणच जनावरांच्या विविध प्रकारच्या ज्या आरोग्याच्या अडचणी आहेत त्या सुधारण्यासाठी या वनौषधींचा
आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करता येत राहील. ज्या ज्या वेळेस आपल्याला घरगुती उपचार करायचे, आपल्या स्तरावर उपचार करायचे, आपल्या गोठ्यामध्ये प्रथमोपचाराची पेटी ठेवायची आहे. ती पेटी सगळी वनस्पतीजन्य उपचारांनी गच्च भरलेली असावी, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास जनावरांना होणार नाही आणि त्यांची उत्पादकता आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे दिसून येत राहील. धन्यवाद.